15 दिवस झाले एखादी मैत्रीण तुम्हाला भेटलेली, 1 महिना झाला एखादी मैत्रीण भेटलेली, किंवा घरचे कोणी नातेवाईक असो किंवा आजूबाजूचे असो, 1 महिना झाला की 15 दिवस झाले तुमची त्यांची भेटच नाहीये आणि तुमची आणि त्यांची भेटच नाहीये आणि डायरेक्ट तुम्ही 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने भेटताय. ते बोलते तुझं पोट कुठे गेलं, एवढी बारीक कशी झाली, तुझा पोटाचा घेर कुठे गेला, एवढा मोठा घेर होता, पोट कुठे गायब झालं तुझं. असं जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर आजच्या एक्सरसाइज तुमच्यासाठी बेस्ट आहेत. जर तुम्हाला तुमचा पोटाचा घेर कमी करायचा आहे, तो देखील इझी मध्ये म्हणजे सोप्या पद्धतीने जर करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर काय करायचं आपल्याला, व्हिडिओला सुरुवात करायची आहे. आता ह्या एक्सरसाइज सकाळी तुम्हाला फक्त 5 मिनिटं काढायची स्वतःसाठी, काहीच वेगळं नाही करायचंय, कुठे जायचं नाहीये, काहीच नाही. झोपेतून उठत आहात, बेडच्या खाली उतरताय किंवा कामाला जायचंय, काय करायचंय तुमच्या रुटीन वरती जायचंय, पण 5 मिनिटं इथे झोपातून उठता उठताच तुम्हाला स्वतःला द्यायचे आणि बस विषय संपला. दिवसभर काहीच करायचं काम नाही. आता ह्या एक्सरसाइज रोज तुम्हाला 5 मिनिटं करायच्या आहेत. तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होणार 7व्या दिवसाच्या नंतरच आणि 15 दिवसात तुमचा पोटाचा घेर कमी म्हणजे कमी दिसणारच जर तुम्ही ह्या एक्सरसाइज फॉलो केलेल्या आहेत. खूप सोप्या पद्धतीने आज तुमचा पोटाचा घेर कमी होणार आहे आणि तुम्हाला सर्वजण विचारणार देखील आहेत. तर चला जास्त वेळ न घालवता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि चला सोबत करूया. आता इथे सर्वप्रथम ह्या पोझिशन मध्ये यायचं, हाताला मागे लॉक करायचं, झोपेतून उठलेलो आपण या पोझिशन मध्ये यायचं, पोटाला ताण द्यायचा थोडासा. 1 2 3 4 5. आता ह्या पोझिशन मध्ये यायचं, थोडं शोल्डरला अप अँड डाऊन, क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज. थोडस ह्या पोझिशन मध्ये यायचं. 1 2 3 4 5. ठीक आहे. आता ट्विस्ट करायचं हलकस. 1 2 3 4 5. आता आपली बॉडी खूप मोकळी झाली. आपण आता आरामात या स्टेप आहेत ना या करू शकतो. आता सर्वप्रथम या पोझिशन मध्ये यायचं इथे. आता इथे तुम्ही जर उशी ठेवलेली असेल पायाच्या खाली तरी बेस्ट आहे, नसेल तरी पण चालेल. आता सर्वप्रथम पोटावरती प्रेशर येणार आहे, हिप्स वरती येणार आहे आणि आपल्या मांड्यांवरती देखील येणार आहे. पूर्ण प्रेशर आहे ते आपल्या पोटावरती येणार आहे. कशा पद्धतीने करायचंय, 1 2 3 क्रॉस मध्ये पायाला द्यायचं. 3 4 5 6 7 करताना जाणीव होणार तुम्हाला इथे. 8 9 10. आता ह्या पोझिशन मध्ये करून झाल्याच्या नंतर हाताला थोडस जवळ आणायचं, लॉक करायचं, या पोझिशन मध्ये पायाला उचलायचं आणि दोन्ही पायाला ह्या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता इथे नेक्स्ट काय करायचं, या पोझिशन मध्ये पायाला उचलायचं, पूर्ण आपल्या हिप्स पर्यंत, सॉरी आपल्या ब्रेस्ट चेस्ट पर्यंत आपला हा गुडघा आला पाहिजे. या पोझिशन मध्ये यायचं अँड अप, श्वास भरायचा आणि समोर. आता जमिनीला लावायचं नाहीये पाय किंवा जास्त वरती देखील द्यायचं नाही. 90 डिग्री वरून 60 डिग्री, ही झाली 30 डिग्री, एकदम इथभर अंतर, ही झाली 60 डिग्री. तर ह्या पोझिशन मध्ये आपल्या पायाला अप डाऊन करायचं. आता तुम्ही या पोझिशन देखील करू शकता. 1 जर तुमच्या मांड्या हेवी नसतील, लोअर बॉडीचा फॅट जास्त नसेल, तुम्ही ही पोझिशन करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे तुम्हाला जर मांड्यांचा फॅट खूप जास्त आहे, हे करायला कठीण जाते, तर या पोझिशन मध्ये पाय असा ठेवायचा आणि इथे ही पोझिशन करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला सेम पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे पण होत नसेल तर या पोझिशन मध्ये यायचं. 1 2 3
घासत घासत आणायचं पूर्ण पायाला आणि पूर्ण टाकांना रफ करत करत समोर न्यायचं. पूर्ण रफ करत मागे, पूर्ण रफ करत समोर. ह्या पोझिशन मध्ये पण तुम्ही करू शकता. आता त्याच्यानंतर पूर्ण पायाच्या मुवमेंट आपल्या करून झाल्या आणि खालच्या पोटावरती प्रेशर आलं. आता पूर्ण पोटावरती प्रेशर आणण्यासाठी, कमरेवरती देखील प्रेशर आणण्यासाठी ही पोझिशन करायची. हाताची मुठ्ठी करायची आणि हात वरती न्यायचे आणि पूर्ण श्वास सोडत पूर्ण सर्कल सर्कल या पोझिशन मध्ये आणायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता सेम वरती हात न्यायचे आणि तिथून रिव्हर्स मध्ये जायचं. आपल्याला रिव्हर्स सर्कल करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तुम्ही इथे गोष्ट नोटीस करायची आहे की पूर्ण व्हेरिएशन संपोस तर आपल्या गुडघे, इथे गुडघ्यांची काय इंजुरी झालेली आहे का, गुडघे दुखतात, उचलायला उठायला बसायला नाही होत, तर इथे तुम्ही एक गोष्ट नोटीस करायची की ते गुडघ्यांना काही प्रॉब्लेम होत नाहीये आणि प्लस आपल्या पूर्ण बॉडीच्या एक्सरसाइज होत आहेत, ते देखील बसल्या बसल्या. ही गोष्ट तुम्ही स्वतः पण नोटीस करू शकता. आता ह्या पोझिशन मध्ये यायचं. पूर्ण हाताची मुठ्ठी करायची टाईट. ठीक आहे, पूर्ण टाईट मुठ्ठी करून घ्यायची हाताची. लूज हात सोडायचे नाहीयेत या पोझिशन मध्ये शोल्डरच्या लेवलला. आणि पूर्ण समोर रस्सी आहे, आपण खेचतोय असा प्रयत्न करायचा. आणि ती आपल्या हातामध्ये येत नाही. इतकी ताकद लावून तुम्हाला आता तुमच्या बॉडीला, कमरेला आणि पोटाला पीळ द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. रिलॅक्स. आता काय करायचं आहे, पायाला ओपन करायचं थोडस आणि क्रॉस लेग करायचा. जो हात आपला वरती जाणार त्या हाताकडेच आपली नजर जाणार. म्हणजे आपल्या पोटावरती, कमरेवरती छान असा पीळ बसतो. त्याच्याने पूर्ण स्ट्रेस येतो पोटावरती. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and रिलॅक्स. शोल्डर आपले मजबूत होतात, पोटावरती पीळ बसतो, हाताचा फॅट पण कमी होतो आणि पाठीवर जमा झालेली चरबी पण याच्याने कमी होते. या पोझिशन मध्ये आपण पाय लांबून दिलेलेच आहेत ऑलरेडी. हाताला असं घट्ट पकडायचं, इथे नाही पकडायचं, अल्बोजला पकडायचं. आता इथे या पोझिशन मध्ये आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स करायचं, पूर्ण बॉडीला रिलॅक्स करायचं आणि वापस या पोझिशन मध्ये यायचं. 1 2 3 4 5
6 7 फ्लेक्सिबिलिटी वाढण्यासाठी ही पोझिशन बेस्ट आहे. 8 9 10. तर हे करून झाल्याच्या नंतर आता मस्त उठायचं, कोमट पाणी प्यायचं असेल, लिंबू पाणी प्यायचं असेल तर जे पण ड्रिंक घेत आहे ते ड्रिंक घ्यायची. आणि आता तेव्हाच तुम्हाला 4 लिटर पाणी एका बॉटलमध्ये म्हणा किंवा लोट्यामध्ये, कशामध्ये, मटक्यामध्ये ते भरून ठेवायचं तुमच्या स्वतःसाठी. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. आणि ते पाणी तुमचं संपलं गेलं पाहिजे दिवसभरामध्ये. आता हे जर पाणी तुम्ही पिलंय आणि घरातलं जर जेवण केलंय तर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचा फॅट विरघळायला तुम्हाला मदत होते. काहीच वेगळं करायचं काम नाही पडणार. प्लस याच्यामध्ये तुम्ही पाणी 4 लिटर पिता तर तुमची ऑटोमॅटिक खाण्याची क्रेविंग पण कमी होते. आपल्याला माहिती नसतं की भूक लागली की तहान लागली, म्हणून पहिले भूक जरी लागली असेल, तहान जरी लागली असेल तर पहिले 2 ग्लास पाणी पिऊन घ्यायचं, बघायचं भूक होती का तहान होती, आपला माइंड सिग्नल देतो. तर त्याच्यामुळे आपला वेट लॉस पण होत जातं. जर 4 लिटर पाणी दिवसभर पिलंय, बॉडी छान डिटॉक्स होते, आपली हायड्रेट राहते बॉडी, आपली स्किन पण ग्लो करते आणि वजन पण कमी होत जातं. बस एवढी सिंपल टिप्स जर वापरली ना तर तुमचं वजन पण कमी झालंच म्हणून समजा. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. शेअर पण करा कोणाला. कामाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाय आणि तुमच्या आजूबाजूला कोणाला खूप त्रास आहे वजनामुळे तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. बसल्या बसल्या ते करू शकतात. आणि 5 मिनिटं जर दिलेले आहेत तर एका हप्त्याच्या नंतर याची क्वांटिटी जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता. 10 मिनिटं 15 मिनिटं पण तुम्ही स्वतःला देऊ शकता जर चांगला रिझल्ट येत असेल तर. तर हा व्हिडिओ आवडला आहेच तर लाईक तर केलेलंच आहे, सबस्क्राईब पण करा एकदा. आणि भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय, ऑनलाईन योगा बॅचेस आहेतच माझे, तर तुम्हाला जॉईन करायचं असेल, आवश्यकता असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. फक्त लेडीजसाठी नंबर आहे. तर भेटूया परत, तोपर्यंत बाय बाय.